पनवेल महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय स्तरावर भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। अनेक वर्षापासून समाज बांधवाच्या मनात असलेली इच्छा अखेर प्रत्यक्षात साकार झाली आणि त्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर यावेळेस झळकत होता। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित शाहीर, पोवाडे, गीत व नृत्य आविष्काराने सभागृह भारावून गेलेले पाहायला मिळाले। कलाकारांच्या प्रत्येक सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटासह उत्स्फूर्त नृत्य करून दाद दिली। लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी असलेले प्रेम, आदर व अभिमान यावेळेस व्यक्त करताना हा सोहळा केवळ जयंती न राहता समाजाच्या अस्मितेचा व स्वाभिमानाचा व भावनेचा अविस्मरणीय उत्सव ठरल्याची भावना या निमित्ताने व्यक्त करण्यात आली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी महापौर नितीन पाटील, सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बेणेदार, अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका प्रीती जॉर्ज तसेच पनवेल महानगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी सुदामा धुपे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस व्यासपीठावर उपस्थित होते। या कार्यक्रमात शाहिरी, पोवाडे, गीत व नृत्यविष्कारातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यकालाला अभिवादन करण्यात आले। प्रथमच होत असलेल्या या जयंती निमित्ताचे औचित्य साधून समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठांनी महापौर नितीन पाटील व सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बेणेदार यांचे आभार मानून त्यांचा सन्मान व सत्कार केलेला यावेळेस पाहायला मिळाला। या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन हेड केतन वैद्य यावेळेस उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करणारा, समाज बांधवांचा ऊर अभिमानाने भरून आणणारा हा ऐतिहासिक सोहळा पनवेल महानगरपालिकेच्या सांस्कृतिक इतिहासातील एक सुवर्ण क्षण असा ठरलेला पाहायला मिळाला। तिथपासून आतापर्यंत पहिल्यांदाच अण्णाभाऊ साठे जयंती पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं साजरी होतो याचा मनस्वी आनंद होतो आणि यासाठी याची परवानगी आपले सन्माननीय महापौर नितीनभाई पाटील साहेब यांनी दिले। त्यांचा जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूया, आभार व्यक्त करूया। आणि यांच्या समवेत पनवेल महानगरपालिकेचे कमिशनर आदरणीय मंगेजी चितळे साहेब यांनी ताबडतोब मान्यता दिली, त्यांचंही टाळ्या वाजून आपण आभार व्यक्त करूया। यासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते मेघमाळे साहेब आहेत, आपले अतिरिक्त आयुक्त, त्याप्रमाणे गावडे साहेब आहेत की आता जो आपण या ठिकाणी कार्यक्रम 3 गीतं या ठिकाणी पोवाड्याच्या माध्यमातून ऐकली आणि मनाला मनस्वी आनंद झाला। आपण याच्यापूर्वी काही पोवाडे ऐकले असतील, गाणी ऐकली असतील, परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर पनवेल महानगरपालिका शासकीय माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम करत असताना आपल्याला पहिल्यांदा हा कार्यक्रम ऐकण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली। मला याचा असा अर्थ अभिमान आहे की 15 दिवसांपर्यंत होते की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं करूया। मधल्या एक 8-10 नंतर 2-3 दिवसापूर्वी म्हणजे काल आम्ही 100% निश्चित केलं की पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी तो असतो एक शासकीय कार्यक्रम, इमारतीच्या खाली सर्व राष्ट्रीय महापुरुष असतील, महापुरुषांच्या जयंती ह्या पनवेल महापालिकेच्या वतीनं कार्यालयामध्ये या साजऱ्या होत असतात। परंतु भव्य दिव्य प्रमाणामध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती उत्सव या ठिकाणी साजरी व्हावी आणि त्यांच्या जीवनाचे चरित्रपट आम्हाला पाहायला मिळावे हा प्रामुख्याने उद्देश असल्यामुळे अत्यंत कालपासून आजपर्यंत काही लोकांना कळण्यासाठी उशीर झाला, काहींच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, तरी आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कालच्या मेसेजवरून आपण या ठिकाणी उपस्थित झाला। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार। तर आज 1 ऑगस्ट 1919 साली 1920 साली अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला। तर 18 जुलै 1969 साली अण्णाभाऊ साठेंचं या ठिकाणी निधन झालं। या 49 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र चळवळ असेल, कामगारांची चळवळ असेल, हे जोपासण्याचं जे काम केलं, एक गरीब घराण्यातील अस्पृश्य घराण्यातील एक व्यक्ती
ज्या पद्धतीमध्ये या ठिकाणी सांगितलं गेलं की शाळेच्या हजेरी पटावर ज्यांचं शिक्षणाची प्रेझेंटी हजेरी ही फक्त 1.5 दिवसाची होती, परंतु 1.5 दिवसाची हजेरी असताना देखील त्यांनी आज त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी शिकत आहेत, एवढी प्रगती त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. हे फार तर आपल्यासाठी अशा व्यक्तिमत्वाचं आपण या ठिकाणी आभार व्यक्त केले पाहिजे, कौतुक व्यक्त केलं पाहिजे. तो 1.5 दिवसाच्या हजेरी पटामध्ये ज्यांनी शाळेमध्ये हजेरी लावली ते किती शिकले असतील आपण लक्षात घ्या. परंतु त्यांनी ज्या काही कादंबऱ्या लिहिल्या, त्यांनी जे काही चित्रपट लिहिले, त्यांच्या झालेल्या कादंबऱ्या ह्या देशात नव्हे तर परदेशात गेल्या. आणि आपण परंतु 1.5 दिवसाच्या शिक्षणामध्ये त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या ह्या जगातील 27 भाषांमध्ये प्रदर्शित झाल्या. याचा आपल्याला सार्थ अभिमान सगळ्यांना वाटला पाहिजे. गावाखेड्यामध्ये जन्मलेले एक व्यक्ती मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहून अशा पद्धतीतली चळवळ निर्माण करतो. आणि एवढंच नव्हे तर महाराष्ट्राच्या हिताच्यासाठी, महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा उभा केला आणि तो लढा देखील अलौकिक होता. एवढंच नव्हे तर त्यांचं म्हणणं आहे की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर बसलेली नसून गोरगरीब जनता, कष्टकरी यांच्या तळहातावर बसलेली आहे. अशा पद्धतीतलं त्यांचं वक्तव्य पडला. कामगारांसाठी लढा उभारला. आणि हे सगळं करत असताना फकीरा नावाची कादंबरी ज्या पद्धतीत त्यांनी लिहिली ती अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी उपलब्ध झालेली. मला एक मनस्वी आनंद वाटतो की फकीरासारखी कादंबरी माझ्या वाचनात आली, मला ते वाचता आली. आणि ज्या पद्धतीमध्ये फकीरामध्ये त्यांनी जे लिहिलं की ही फकीरा कादंबरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीला मी अर्पण करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तथागत भगवान गौतम बुद्धांना गुरु मानलं. महात्मा फुलेने छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं. महात्मा ज्योतिराव फुले हे 1890 साली मृत्यू पावले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 वर्षानंतर 1891 साली जन्माला आले. जे 1 वर्षानंतर जन्माला आले त्यांनी आधी मृत्यू पावलेल्या महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु मानलं आणि अण्णाभाऊ साठेंनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलं. हे राष्ट्रीय महापुरुषांची अशा पद्धतीतली जी जीवनशैली असते, या जीवनशैलीच्या माध्यमातून स्वतः शिकत असताना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले, मेहनत घेतली आणि समाज सुधारक म्हणून या ठिकाणी ते उदयास आले. आणि हे समाज सुधारक की ज्यांचं आज आपण जयंतीच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण सारेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि आज खरं जोर भरून आले साहेब आमचं की आमच्यासारख्या एका म्हणजे 59 जातीमधला हा अति मागास असलेला समाज आणि त्याच्यामधला आमचा साहित्यिक हा विश्वसाहित्यिक आहे आणि त्याचा सन्मान आज पनवेल महानगरपालिकेसारख्या मोठ्या महानगरपालिकेकडून केला जातोय. त्याबद्दल मी सकल मातंग समाज आणि पनवेल नगरीमधील सर्व मातंग समाजाकडून पनवेल महानगरपालिकेच्या आणि आपल्या सर्व व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि हे रूल मातंग समाज नक्कीच ठेवेल साहेब. आणि पुढच्या वर्षी हे जर व्यासपीठ असं तुम्हाला काही रिकाम्या खुर्च्या दिसतात ते नक्कीच दिसणार नाही. मी एक जबाबदारीपूर्वक आपल्याला बोलतोय. आज आपण 106वी जयंती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेची आज ह्या पनवेल नगरीमध्ये आपण साजरी करतोय. आम्ही या सरकारचं खरंच ऋणी आहे. आज आमदार साहेब असं तर आम्हाला त्यांना हे गुण गायचं होतं आम्हाला त्यांच्याकडून, म्हणूनच दुपे साहेब बोलले की जरा बोलायचं होतं, मी मग मत व्यक्त केलं. सर्वप्रथम मी अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो आणि आजचा या सुंदर अशा कार्यक्रमाची संपूर्ण संकल्पना आमचे मित्र सहकारी, आमच्या पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाशजी बिनेदार साहेब यांच्या या संकल्पनेतनं आजचा हा कार्यक्रम खरोखर साजरा होतोय, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. खरोखरच आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हणजे त्यांनी जे समाजामध्ये विचार मांडले त्या विचारांचा जागर करण्याचा आजचा हा महत्त्वाचा असा दिवस आहे. कारण समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी अथक असे परिश्रम केले आणि त्यांनी जे केलेलं परिश्रम असतील, त्यांनी मांडलेला जो समाज हिताचा विचार असेल,
तो पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढीसाठी, म्हणजे आपल्या पिढीकडून पुढच्या पिढीसाठी जाण्यासाठी त्यांची जयंती आज आपण खऱ्या अर्थाने साजरी करतो. आज येथे मी मगाशी म्हटलं की संकल्पना आमचे ॲडव्होकेट प्रकाश बिनेदास साहेब यांनी आमचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचे मार्गदर्शन घेतलं. अगदी थोड्याच काळामध्ये त्यांनी होकार कळवला. बिनेदास साहेबांनी परवाच मला वाटतं ही संकल्पना मांडली आणि आम्ही सर्वांनी ती उचलून धरली. कारण खरोखरच जसं आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की पुढच्या वेळेला ह्या कार्यक्रमाला इथे निश्चितच युवा वर्गाची गर्दी जास्त असेल आणि मी निश्चितच सांगतो की असे कार्यक्रम समाज हितासाठी हे वारंवार व्हायला पाहिजेत. कारण अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या अल्प अशा जीवन काळामध्ये, म्हणजे त्यांचा जीवनपट बघितला तर त्यांच्या काळामध्ये स्वातंत्र्य युद्ध लढलं गेलं. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कामगार चळवळ उभी राहिली. कामगार चळवळीनंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली. आणि अशा वेळेला मी म्हणतो ना, जसं ॲडव्होकेट प्रकाश बिनेदास साहेब यांनी सांगितलं की 1.5 दिवसाचं शिक्षण, शैक्षणिक शिक्षण फक्त 1.5 दिवसाचं, आणि तरीही 27 भाषांमधनं साहित्य निर्माण करणं, आपल्या शाहिरीमधनं समाजाला प्रेरणा देण्याचं काम त्यांच्या हातून घडलं. अशा व्यक्ती ह्या जन्माला येत नसतात, तर नियती अशा व्यक्ती किंवा अशी रत्न ही जन्माला घालत असते समाज हितासाठी.